काही दिवसापूर्वीच निसर्गाने केलेला कोपाचा परिणाम आपण बघितला. शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान भोगावं लागलं आणि त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अतोनात हाल या ठिकाणी होत आहेत. अक्षरशः साठवून ठेवलेला कांदा वर्षभर पोटाच्या मुलासारखा जपलेला कांदा आता चाळीमध्ये ठेवण्याची वेळ या ठिकाणी आली होती. परंतु आपण बघितलं तर आता कांद्यांना डायरेक्ट कोंब फुटण्याची परिस्थिती निर्माण झाली. ज्या पद्धतीने कांद्याला ₹1, ₹2, ₹3 असा भाव बाजारपेठे मिळत आहे आणि वर्षभर साठवून ठेवलेला कांदा आता अक्षरशः पूर्ण कोळसा झालेला आहे. कांदा सडला आहे. कांद्याचा या ठिकाणी आपण बघू शकतो अक्षरशः कांदा चाळीमध्ये ठेवलेला असतात ना, पूर्ण कांदा या ठिकाणी सडला आहे आणि सडून जो काळा कुठ्ठ रस या ठिकाणी बाहेर निघतोय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अधिकच आर्थिक कोंडीत सापडलेला असताना आता बाजारपेठांमध्ये देखील भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे हातोनात हाल या ठिकाणी होत आहेत. आपण बघू शकतो ज्या ठिकाणी बाजार समित्यांमार्फत दिवाळीच्या निमित्ताने कुठेतरी 7 ते 8 दिवस कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा मार्केट बंद करण्यात आले आणि त्या पार्श्वभूमीमध्ये असलेला कांदा विकायचा आणि दिवाळी करायची असे स्वप्न बांधलेल्या शेतकऱ्यांना आता हिरमोड झालेला आहे. दिवाळीच्या निमित्ताने दिवाळीची करायची कशी असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. या ठिकाणी आपल्याबरोबर शेतकरी आहेत, त्यांच्या हातात देखील आपण बघू शकतो अक्षरशः चाळीमध्ये कांद्यांना कोंब या ठिकाणी फुटलेला आहे. कांद्यांना असलेला मुबलक भाव, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी देखील कांदा भाव वाढेल अशी अपेक्षा ठेवली होती. मात्र कुठल्याही प्रकारचं कांदा भाव वाढ या ठिकाणी होताना दिसत नाही आणि शेतकरी देखील आता बाजारपेठा बंद असल्यामुळे दिवाळी करायची कशी असा प्रश्न या ठिकाणी पडलेला. नेमकं काय सांगाल, किती दिवसापासून कांदा साठवला आणि किती खर्च आला होता तुम्हाला? मार्च महिन्यापासून कांदा साठवलेला आहे सर. अशी परिस्थिती झाली की कांद्याचे भाव वाढतील. शेतकऱ्याची अपेक्षा आहे की दिवाळी चांगली होईल, पीक चांगलं येईल, भाव चांगला भेटल्यानंतर शेतकऱ्याचं काहीतरी कर्ज भेटणं होईल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी सगळ्या गोष्टी हे करण्यामध्ये सरकारने असं केलं की शेतकरी आता संपवण्याच्या गोष्टी करून टाकल्या की मी शेतकऱ्यांनी जगावं की मरावं अशी मार्केट 7-8 दिवसापासून बंद असताना आता शेतकरी दिवाळी कशी साजरी करायची हा एक मोठा प्रश्न देखील काही शेतकरी आहेत. नेमकं काय सांगा तुम्ही? हेच म्हणणं आहे ना आमचं की दिवाळी साजरी कशी करायची आता जे असं झालं बुवा काही भाव आहे भाव तर काही ₹2 याच्याने भाव आहे आता की शेतकरी मग करावं कसं? पोट भरावं की शेती करावं की मुलांचं शिक्षण करावं, काय गोष्टी करावं आणि सरकारकडनं काय अपेक्षा करावी अशा आमच्या शेतकऱ्यांची चिंता व्यस्त येऊन गेली. नक्कीच असलेल्या मालावरती कुठेतरी माल विकून दिवाळी साजरी केली जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून बसली होती. परंतु काही दिवसांसाठी जवळपास आठवड्याभर बाजार समित्या बंद असताना शेतकऱ्यांची देखील ऐन दिवाळीच्या वेळेस हिरमोड झाला आहे. अशा परिस्थितीत एका बाजूला निसर्गाने कोप केला तर दुसऱ्या बाजूने बाजारभावामुळे असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. अक्षरशः शेतकरी आता दिवाळखोरीच्या टोकावर येऊन बसलेला आहे. मनोज शेवाळे, TNN मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.